देश के 11 केंद्रीय ट्रेड यूनियनों द्वारा 9 जुलाई 2025 को आहूत एक दिवसीय हड़ताल के अवसर पर आईआईसीटी से संबंध ट्रेड यूनियन के सदस्यों ने आईआईसीटी राज्य सचिव कॉमरेड दिलीप उताने के नेतृत्व में दयाल नगर रेलवे स्टेशन, बजाज चौक, सुभाष चंद्र बोस चौक, झांसी रानी चौक, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रतिमा, जिला परिषद और जिला कलेक्टर कार्यालय होते हुए जिला कलेक्टर कार्यालय तक कंबल ओढ़कर एक विशाल मार्च निकाला। केंद्र और राज्य सरकारों द्वारा किए गए वादे पूरे नहीं किए गए तो अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। आईआईसीटी के राज्य सचिव कॉमरेड दिलीप उताने ने अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि अनिश्चित हड़ताल की जाएगी। संपूर्ण वर्धा जिल्ह्यामधल्या सर्व असंघटित कामगार कर्मचारी या ठिकाणी संपावरती आहेत। केंद्र सरकारने आरोग्य काम करणाऱ्या, कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक यांना सांगितलं होतं की 25,000 रुपये किमान वेतन द्यायची घोषणा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं, ते पण अजून दिलं नाही। पण दुसऱ्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्र आणि प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या ज्या काय आमच्या अंशकाळी स्त्री परिचय आहेत त्यांना दरमहा फक्त 100 रुपये दिला जातो। मोदी साहेबांना आणि फडणवीसला आमचा प्रश्न आहे की त्यांनी 100 रुपये जरा जगून बघावं, आपल्या बायकोची साडी घेऊन बघावं किंवा मुलांचे कपडे घेऊन बघावं। 100 रुपये लज्जास्पद गोष्ट आहे आणि त्या महिलांना दिले जातं ही फार वाईट आहे। मागच्या 11 वर्षापासून मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी आणि शालेय पोषण कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर यांना कुठल्याही प्रकारचा वाढ केलेला नाही आहे आणि त्याच्या दृष्टीने हा आता संप आहे। दुसरा असं की महाराष्ट्रामध्ये या सरकारने जे मोर्चे काढतील, आंदोलन करतील, सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देतील त्यांना नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकण्याचा जो निर्णय या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाही आम्ही आयटक आणि सिटूच्या वतीनं या देशातल्या कामगार अकरा संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो। खऱ्या अर्थानं स्वामीनाथन आयोग हा जो नेमला गेला आहे, स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, त्यांचा हमी भाव त्यांना देण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या, ते अजूनपर्यंत दिले नाही। महाराष्ट्र सरकारने निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्ती करू, त्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीची घोषणा दिली होती आणि ट्रेड युनियनच्या 11 संघटनेच्या वतीनं आज हा संपूर्ण देशामध्ये आज 9 जुलैला पूर्ण देशव्यापी संप एक दिवसाचा पुकारलेला आहे। सरकारने जर या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर निश्चितपणे या ठिकाणी बेमुदत संप हे सर्व कर्मचारी करतील आणि आरोग्य व्यवस्था, आहार व्यवस्था, अजून विविध व्यवस्था या ठिकाणी ढासळेल त्याला जबाबदार सरकार असेल अशा पद्धतीने सरकारला सांगू इच्छितो। सरकारला एक सांगू इच्छितो की सरकारने जे जे आश्वासन दिलेले आहेत ते सगळ्यांनी पाळावं। मग त्या आशा संदर्भातले असतील, ते अंशकालीन स्त्री परिचय संदर्भातले असतील, शालेय पोषणाच्या संदर्भातले असेल, त्यांना तर सेंट्रल किचन स्कीम योजना आणलेली आहे ते रद्द करू असं म्हटलं होतं, ते पण केलेलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या आंदोलनामध्ये विविध मागण्या आहेत। आपण बघतो महासरकारने ज्यांच्यामध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी मुलं आहेत अशा शाळा, जिल्हाभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा विरोध या ठिकाणी शालेय पोषण कर्मचारी करत आहे। या ठिकाणी शालेय पोषण कर्मचाऱ्यांना 2500 रुपये फक्त या ठिकाणी बोलवण केली जाते आणि महिनाभर त्यांना काम करून घेतलं जात आहे। याचा निषेध आम्ही करतो आणि सरकारने योग्य दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल। अशा पद्धतीने आयटकचा राज्य सचिव या नात्याखाली मी सरकारला जाहीर आवाहन करतो। कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट।